शतरूपाच्या मुलींचं वर्णन आपण ऐकलं। आता मनु आणि शतरूपा यांच्या मुलाचं त्या ठिकाणी चरित्र आपण पाहूयात। दोन मुलं त्या ठिकाणी मनु आणि शतरूपाला झाले। एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत। हा जो प्रियव्रत होता ना महाराज, तो विवाह त्या ठिकाणी करायचा नाही म्हटला, आणि जो उत्तानपाद आहे त्याचा विवाह त्या ठिकाणी महाराज झाला। त्याला दोन बायका, एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव आहे सुरुची। सुरुचीला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे उत्तम, आणि सुनीतीला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे ध्रुव। उत्तम राजमहालात राहतोय आणि ध्रुव वनामध्ये राहतोय। सुरुची आणि सुनीती। सुरुची म्हणजे आवडती आणि सुनीती म्हणजे जिची नीती चांगली आहे ती सुनीती। अशा दोन बायका आहेत, दोन बायका। ऐकता ना तुम्ही? इकडे लक्ष द्या। दोन बायका कसे सांभाळत असतील लोक तर सांभाळू। मेजर, दोन बायका कशा सांभाळत असतील लोक तर सांभाळू जाणार बाबा। आपल्याला एकच बायको आहे महाराज, ती सांभाळता सांभाळता नाकी न वानती एक बायको। लोक दोन कसे सांभाळत असतील तर सांभाळू दोन। मी कुठंतरी वाचलं, अभ्यासात गेलं माझ्या, एखाद्याचं जर कायम डोकं दुखत असेल ना, डोकं तुम्ही ऐकतायत ना, एखाद्याचं जर कायम डोकं दुखत असेल, त्याचं डोकं दुखायचं राहत नसेल, सगळे दवाखाने पारवताने पाताने केले, पालथे केले, कसे केले, तरी त्याचं डोकं दुखायचं राहत नाही। मग अशा माणसानं काय करायचं माहिती आहे का? ज्याचं डोकं दुखतं त्यांना दोन बायकाचं जे घर आहेत ना ते बघायचं आधी। दोन बायकाचं, ज्याला दोन बायका आहे ना त्याच्या घरी जायचं आणि त्याच्या उंबऱ्याला डोकं घासायचं। उंबरं माहिती आहे तुम्हाला? उंबरा त्याच्या उंबऱ्याला डोकं घासायचं, त्याचं कायमचं डोकं दुखायचं बंद होतं। त्याचं कारण असं, दोन बायकाचा जो, ज्याला दोन बायकांना त्याला कायम माते सोड राहतो, त्याला कायम माते सोड राहतो, असा असणारा हा उत्तानपाद। त्याला दोन बायका आणि दोन मुलं आहे, उत्तम आणि एकाचं नाव आहे ध्रुव। एक दिवस उत्तानपाद आपल्या सिंहासनावरती बसलेला होता। त्याच वेळेला हे दोन मुलं समोर खेळत होती, उत्तम आणि ध्रुव। आता उत्तम धावत धावत आला आणि आपली वडिलांच्या मांडीवर त्या ठिकाणी जाऊन बसला। तो वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला म्हणून ध्रुवही पळत गेला आणि वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला। उत्तानपाद दोघांनाही जवळ त्या ठिकाणी घेतोय, दोघांनाही सारखंच त्या ठिकाणी महाराज जीव लावतोय, सारखंच प्रेम दोघांवरती करतोय। पण तेवढ्यात जी सुरुची होती ना, सुरुची, या सुरुचीनं दुरूनच पाहिलं, अरे माझ्या मुलाबरोबर म्हटले हा ध्रुव का त्या ठिकाणी जाऊन बसला। धावत धावत आली आणि ध्रुवाला म्हटली खाली उतर। ध्रुवाला बोलू लागली खाली उतर। ध्रुव म्हटले मी का उतरल, माझ्या वडिलांची मांडी आहे, जसा उत्तम दादा बसला तसं मलाही मांडीवर बसायचंय। तिनं सांगितलं ध्रुवा खाली उतर। ध्रुव म्हटलं उतरणार नाही। का उतरल म्हटले मी। हे ऐकल्यानंतर महाराज त्या असणाऱ्या सुरुचीनं ध्रुवाचा हात धरला आणि बापाच्या मांडीवरून खाली खेचला। ध्रुव लागला रडायला, ध्रुव रडायला लागला। हा उत्तानपाद नुसता पाहत होता महाराज, काहीच बोलला नाही। ध्रुव रडायला लागला, रडत 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 आईकडे गेला, आपल्या आईकडे। सुनीती, जिची नीती चांगली ती सुनीती, तिच्याकडे धावत धावत गेला। आई आई, अगं मला त्या लहान आईनं बाबांच्या मांडीवरून खाली खेचलं। मी तिला विचारलं मला का बसू दिला नाही। तिनं सांगितलं तुला जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल। आता हे जर आत्ताची जर असत्यानं दोघी सवती, हिच्या पोराला त्रास झाल्यानंतर तिला जर कळलं असतं तर तिनं काय केलं असतं रे, महायुद्धाला सुरुवात झाली असती की नाही। पण जिची नीती चांगली, सुनीती, ती म्हटली मग काय चुकीचं बोलली ती आई, तिच्या पोटी जन्माला जा। आई सांग मला अशी कोणती जागा आहे म्हटले ज्या जागेहून मला कोणी उठवणार नाही। आईनं सांगावं बाळा, या जगात एक देव आहे
आणि अशी जागा फक्त तो देवच तुला मिळवून देऊ शकतो. तो एक देव तोच मिळवून देऊ शकतो. आई कुठे भेटेल ग मला देव, कुठे भेटेल? सुनीतीनं सांगावं बाळा भेटतो ना देव, पण त्याच्याकरता अट्टहास करावा लागतो, त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागती. 5 वर्षाचा ध्रुव आहे. 5 किती करारी भाव आहे बघा. आई त्या देवाला मी प्राप्त करून घेईल, सांग मला कुठं भेटतो. अरे असं नाही बाबा, मग त्याच्याकरता घनघोर तपश्चर्या करावं लागते, त्यावेळेला देव भेटतो. आई मी करील ना, आई मी करील ना, देवाला प्राप्त करून घेईल आणि अशी जागा प्राप्त करून घेईन की ज्या जागेवरून मला कोणीच खाली खेचणार नाही. आढाळ पद प्राप्त करून घेईल म्हटले. असं म्हणून छोटासा हा ध्रुव वनाच्या दिशेने निघाला. करारी भाव आहे महाराज. वनाच्या दिशेने निघाला. रस्त्यात नारद भेटले. नारद म्हणले बाळा एवढासा दिसतोय, कुठं चालला म्हटलं? इकडे वनाच्या दिशेनं. वनाच्या दिशेनं कुठं चालला असं म्हटल्याबरोबर ध्रुवांना सांगितलं मला देव प्राप्त करून घ्यायचंय म्हटले. ध्रुवानं सगळी घडलेली हकीकत सांगितली, कसं मला मांडीवरून खेचलं गेलं, सगळं त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग मात्र नारद मुनी त्या ठिकाणी बोलू लागले, अरे तू वनात चालला देवाला प्राप्त करून घेण्याकरता, पण त्याला बोलावशील कसा म्हटले, त्याला बोलावशील कसा, कसं बोलावशील असं ज्या वेळेला म्हटले ना महाराज, त्यावेळेला छोटासा ध्रुवही महाराज वडिलांकडे छोटासा ध्रुवही महाराज त्या ठिकाणी नारद मुनीकडे पाहू लागला. आणि मग नारद मुनीने सांगितलं बाळा काही काळजी करू नको, मी तुला 12 अक्षरी मंत्र शिकवतो. आणि मग 12 अक्षरी मंत्र त्या ठिकाणी ध्रुवाला शिकवला महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमो वासुदेवाय, देवाय नमो वासुदेवाय, वासुदेवाय नमो वासुदेवाय, देवाय नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेव भगवान की जय. 12 अक्षरी मंत्र त्या ठिकाणी शिकवला आणि मधुबनाच्या दिशेने असणारा हा ध्रुव निघाला. करारी भाव आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा करारी भाव मनामध्ये त्या ठिकाणी धारण केला आणि वनाच्या दिशेने निघाला. मी कालही बोलून गेलो महाराज, देव भेटणं अवघड नाही हो, पण त्याच्याकरता व्याकुळ होणं अवघड आहे. त्याच्याकरता अट्टहास केला पाहिजे. असं नाही भेटणार देव तुम्हाला, देव असं नाही भेटणार. हा कधीतरी त्याच्याशी बोललं पाहिजे, कधीतरी त्याला बोलावलं पाहिजे. हा असं नाही देव भेटणार महाराज. माळ घातली की लगेच देव भेटा वाटतो आपल्याला. हा ते पहा सत्य, माळ घातली का लगेच देव भेटा वाटतो. असं कसं भेटल देव, असं कसं भेटल? आमच्या तुकडोजी महाराजांनी सांगावं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान पावायचा नाही र, देव शान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. असं नाही देव भेटत महाराज. त्याच्याकरता अट्टहास करावा लागतो. करारी भाव आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. निघाला वनाच्या दिशेनं. 5 वर्षाचं वय ध्रुवाचं आहे आणि एका पिंपळाच्या झाडाखाली उभा राहिला. एका पायावर, एकाच पायावर उभा राहिला आणि साधनेला सुरुवात केली महाराज.
साधना कशा करता? साध्यापर्यंत पोहोचण्याकरता. साध्य काय? जगाचा मालक प्राप्त करून घेणं हे त्याच्या जीवनाच्या समोर, त्याच्यासमोर साध्य आहे. म्हणून एकाच पायावर उभा राहिला, एकाच पायावर, एका पायावर उभा राहिला आणि साधना करायला सुरुवात केली. वय फक्त 5 वर्षाचं आहे आणि 5 वर्षाच्या वयामध्ये 6 महिन्याची तपश्चर्या त्यानं केली. ऐका, पहिल्या महिन्यामध्ये त्यानं 3 दिवसातून एकदाच कंदमुळं खायची. बघा, पहिल्या महिन्यात त्यानं 3 दिवसातून एकदाच कंदमुळं खायची. दुसऱ्या महिन्यात तपश्चर्या पोहोचली, त्यानं 6 दिवसातून एकदाच वाळलेली पानं खायची. 6 दिवसातून एकदा वाळलेली झाडाची पानं खायची. तिसऱ्या महिन्यामध्ये तपश्चर्या पोहोचली, त्यानं 9 दिवसातून एकदाच पाणी प्यावं. ऐकताय तुम्ही? 9 दिवसातून त्यानं एकदाच पाणी प्यावं. चौथ्या महिन्यामध्ये तपश्चर्या पोहोचली, त्यानं 12 दिवसातून एकदा श्वास घ्यावा. त्यानं 12 दिवसातून एकदा श्वास घ्यावा, एकदा. 5व्या महिन्यामध्ये तपश्चर्या पोहोचली, त्यानं श्वास घेणंच बंद केलं. आता त्यानं श्वास घेणं बंद केलं म्हणून 6व्या महिन्यात तपश्चर्या पोहोचली आणि 6व्या महिन्यामध्ये भगवंताचं त्याच्या हृदयात त्या ठिकाणी प्राकट्य झालं. भगवान त्याच्या हृदयामध्ये त्याला दर्शन दिलं, हृदयामध्ये दर्शन दिलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी असणारा हा छोटासा ध्रुव ध्यान करू लागला. ध्यान 2 प्रकारचं आहे, एक आहे अहंग्र ध्यान आणि दुसरं आहे प्रतीर्घ ध्यान. स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता ध्यानाची गरज आहे. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो होतो बघा, एक वाक्य. जीव हा अज्ञानानं ग्रस्त आहे. कधी जीव झाला त्याला माहीत नाही, जीव कधी झाला त्याला माहीत नाही. ज्या वेळेला जीव अज्ञानाची भूमिका टाकून ज्ञानाच्या भूमिकेवर आरूढ होतो, त्यावेळेला बोध रूपानं कृष्ण परमात्मा आपल्या अंतःकरणात बोध रूपानं कृष्ण परमात्मा प्रगट होत असतो. पण अज्ञानाची भूमिका गेली तर आणि अज्ञानाची भूमिका दूर जाण्याकरता स्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. अज्ञान बाजू बोधरूपानं कृष्ण प्रगट होण्याकरता स्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. स्वरूपाचं ज्ञान म्हणजे त्या दिवशी सांगितलं ना मी, आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. शिवोहम, आय एम शिवाय. मी कोण आहे? मी कोण? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्याकडे शब्द तत्वमशी, ते तत्व तू आहे. ही याची ज्या वेळेला प्रचिती येईल आणि त्यावेळेला मी स्वतः ब्रह्मरूप आहे, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, याची प्रचिती येते. याला म्हणतात स्वरूपाचं ज्ञान. आणि स्वरूपाचं ज्ञान झालं की मग तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का तो अंतःकरणात प्रगट झाला, बस आनंदाश्रू डोळ्यातून आल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रगट झाला की आनंदाश्रू डोळ्यातून आल्याशिवाय राहणार नाही. असं स्वरूपाचं ध्यान त्या ठिकाणी करू लागला. आणि ध्यान करत असताना सृष्टीचक्रच बंद पडलं. सृष्टीचक्र बंद पडलं. सर्वजण देव त्या ठिकाणी बोलू लागले, देवा तुम्ही काहीतरी करा म्हटले. अरे त्यानं श्वास घेणं बंद केलंय, आता तो स्वरूपाचं ध्यान त्या ठिकाणी करतोय. काही करा म्हटले तुम्ही, काहीतरी करून हे सगळं थांबवा. त्याच वेळेला भगवान त्याच्या हृदयातून गुप्त झाले. भगवान हृदयातून गुप्त झाल्याबरोबर छोटासा ध्रुव त्या ठिकाणी रडू लागला. भगवान निघून गेले आणि मग मात्र त्या ठिकाणी असणारा हा ध्रुव रडू लागला. आणि रडत असताना अचानकपणे पुन्हा एकदा भगवान चतुर्भुज रूपानं त्याच्या समोर आले. भगवान चतुर्भुज रूपानं त्याच्या समोर आले. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याला आनंद झाला. आणि मग आपल्या हातामध्ये शंख होता ना, भगवान विष्णू परमात्म्याच्या हातात शंख आहे. तो शंख भगवंतानं त्याच्या गालाला लावला. ध्रुवाच्या गालाला लावल्याबरोबर त्या शंखातून शक्तिपात झाला. आणि शक्तिपात झाल्यानंतर ध्रुव त्या ठिकाणी स्तुती करू लागला. काय स्तुती करतो ध्रुव? योंत प्रविष्टमवाचि मां प्रसुप्ता संजीव यत्र खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यास्त्र हस्त चरण श्रवण त्वगाधीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. स्वरूपाचं ध्यान झालं आणि ध्रुव त्या ठिकाणी स्तुती करू लागला. आणि ध्रुवच त्या ठिकाणी करत असताना असं आहे बरं का, जो शंख गालाला लावला ना त्याच वेळेला खरा शक्तिपात झाला. शक्तिपात.
अनेक प्रकारचे शक्तिपात त्या ठिकाणी सांगितले बघा. शब्द शक्तिपात, एखाद्याला शब्दानं सुद्धा महाराज त्या ठिकाणी प्रबोध होऊन जातो. एखाद्याचं वाक्य ऐकलं ना, बस त्याला वाक्य जरी ऐकलं ना तरी त्याचं जीवनाचं महाराज कल्याण होतं. हा शब्द शक्तिपात आहे. त्याच्यानंतर दृष्टी शक्तिपात, दृष्टी नुसतं पाहिलं जरी नाही एखाद्यानं. आता कासवाची देवाच्या समोर कासव राहतं का राहतं माहिती आहे का? नाही माहिती? हे जे कासव आहे ना, कासव, ह्या कासवाला ज्या वेळेला पिलं होतात ना, पिलं, हे पिलं झाल्यानंतर ते कासवाला महाराज दूध पाजण्याकरता असा कोणताच अवयव नसतो. मग ते पिल्लं मोठे कशी होतात माहिती आहे का? ते पिल्लं फक्त त्या कासवीच्या म्हणजे त्या आपल्या आईच्या डोळ्यात डोळे घालून बघतात. काय डोळ्यात डोळे घालून बघतात तर त्याच्यातूनच त्यांना ऊर्जा मिळते. मग त्याच्यावरील मूल ते असणारे पिल्लं मोठी होतात. हा झाला दृष्टी शक्तिपात. म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये कासव आहे का? ते कासव सांगतं देवाची सगळ्याकडे नजर आहे आणि तो फक्त तुमच्याकडे पाहिलं, त्यानं नुसतं पाहिलं तरी तुमचं कल्याण आहे. म्हणून ते कासव आहे. म्हणून कासव आहे. दृष्टी शक्तिपात आहे, शब्द शक्तिपात, स्वप्न शक्तिपात. स्वप्नात सुद्धा महाराज शक्ती. मग स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्यानं जगद्गुरु तुकोबाला अनुग्रह केला का नाही? हरिपाठात म्हणतो की नाही आपण? काय म्हणतो? सांगा ना. बाबाजी आपले मंत्र दिला कुठं? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि हे कुठं झालं? स्वप्नात. कुठं? स्वप्नामध्ये. तसं हा सुद्धा महाराज एक स्वप्न शक्तिपाद आहे. आणि त्याचबरोबर स्पर्श शक्तिपाद. स्पर्श, एखाद्याला स्पर्श केला तरी महाराज त्याला ऊर्जा मिळून जाते. असे अनेक प्रकारे फार अवघड आहे महाराज, लय किचकट आहे. हे भागवत सोपं नाही समजायला, पण तरी मी महाराज तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशी अनेक प्रकारानं महाराज त्या ठिकाणी भगवान कृपा करतो. ध्रुवावर त्या ठिकाणी कृपा झाली. ध्रुवावर कृपा झाल्यानंतर भगवान त्याला विचारू लागले, ध्रुवा सांग म्हणले तुला काय पाहिजे? मला बोलावलंच ना तू, सांग म्हणले तुला काय पाहिजे, सांग तुला काय पाहिजे. असं म्हटल्यानंतर ध्रुवानं सांगितलं देवा मला काहीच नको. या 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 ध्रुवानं सांगितलं मला काही नको. तुम्ही ऐकतायत ना? ध्रुवानं सांगितलं मला काही नको, तुमची भक्ती आणि संतांची संगती एवढीच अपेक्षा आहे. काय म्हणले? तुमची भक्ती आणि संतांची संगती एवढीच तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. भगवान म्हणले अरे हे तर तुला प्राप्त होणारच आहे. भगवान काय म्हणले? हे तुला प्राप्त होणारच आहे. तू 36,000 वर्ष राज्य करशील. भगवान ध्रुवाला म्हणली तू 36,000 वर्ष राज्य करशील, तुला ध्रुवपद म्हणजे आढळपद प्राप्त होईल. आणि हे ऐकल्यानंतर मला ध्रुव घरी आल्यानंतर ध्रुव त्या ठिकाणी सुंदर असणारा आपल्या आईकडं त्या ठिकाणी ध्रुव धावत धावत गेला. कोणत्या आईकडं? सुनीती आईकडं नाही, सुरूच्या आईकडं. तिचे पायच धरले महाराज त्यानं. तिचे पायच धरले. मला आई अगं तुझे माझ्यावर किती उपकार आहे ग म्हटले. अगं तू जर मला बाबांच्या मांडीवरून खेचलं नसतं तर मला देव भेटला नसता. बघा किती सुंदर भाव आहे. आता मात्र ध्रुव त्या ठिकाणी लहानचा मोठा झाला. ध्रुवाचा त्या ठिकाणी विवाह झाला. ध्रुवाला 2 बायका, एकीचं नाव आहे भ्रमी आणि एकीचं नाव आहे एला. आणि दुसरी जी बायको आहे तिला एक मुलगा, त्याचं नाव आहे उत्कल. आता बरेच दिवस महाराज त्या ठिकाणी ध्रुव महाराज राज्य करतायत. एक दिवस भजन करण्याची इच्छा झाली आणि उत्कल नावाचा जो मुलगा आहे आपला त्याच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी राज्य दिलं आणि बद्रिकाश्रमामध्ये तप करण्याकरता निघून गेले. बद्रिकाश्रमामध्ये ध्रुव महाराज तप करण्याकरता निघून गेले. आणि त्याच वेळेला एक दिव्य विमान आलं. आता दिव्य विमान आलं पण विमान उंच होतं. मग काळाच्या मस्तकावर पाय ठेवला आणि ब्रह्मदेवाच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि ध्रुव महाराज त्या ठिकाणी विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसले आणि ध्रुव लोकाला त्या ठिकाणी निघून गेले. साधू संत प्रमाण देतात की आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागरू उपमन्या
अशा पद्धतीने महाराज ध्रुवाचा वंश त्या ठिकाणी पुढे सांगितला। त्या ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा आणि या अंगराजाचा अंग जो राजा आहे त्याची बायको तिचं नाव होतं सुनिधा। यांना दोघांना एक मुलगा झाला महाराज। ते दोघं फार धर्मात्मा, पण वेन नावाचा जो मुलगा झाला तो वेन मात्र त्या ठिकाणी महाराज फार वाईट होता। किती वाईट होता सांगू? अरे तो आईवडिलांना मानत नव्हता, आईवडिलांना मानत नव्हता। साधू संत बैलगाडीला झोपले होते त्यानं, ह्या वेनानं बैलगाडीला दोन्हीकून दोन साधून दिलं त्यांच्या खांद्यावर जो बैलासारखा हाकत होता। असा असणारा वेन वाईट होता म्हणून साधू संतांनी त्याला शाप दिला आणि त्या शापातून वेनाचा मृत्यू झाला। एकुलता एक होता। त्याची जी आई होती समिधा, तिनं विचार केला मला एकुलता एक मुलगा आहे, मग त्याला जाळायचं नाही म्हणले। मग तिनं काय केलं, एक होडी तयार केली लाकडाची होडी। त्या होडीमध्ये अनेक प्रकारचे तेल आणून टाकले आणि त्या तेलामध्ये या वेनाचं शरीर भिजू घातलं। त्या तेलामध्ये या शरीराचं या असणाऱ्या वेनाचं शरीर भिजू घातलं। अनेक दिवस झाले महाराज, राजाला राज्याच राहिला नाही, राज्याला राजा राहिला नाही। मग ते संत परत एकत्र आले आणि त्या संतांनी या वेनाचं शरीराचं मंथन केलं। मंथन कळतं ना तुम्हाला? वेनाचं शरीराचं त्या तेलामध्ये मंथन करायला सुरुवात केली। मंथन करत असताना त्या मंथनातून त्या वेनाच्या शरीरापासून एक काळा कभिन्न असणारा पुरुष जन्माला आला आणि तो वनामध्ये निघून गेला। ते असणाऱ्या वेनाचं पाप होतं। काय होतं? पाप। ते वनात निघून गेलं आणि मग परत त्या ठिकाणी त्याच्या शरीराचं महाराज मंथन करायला सुरुवात केली आणि मंथन करत असताना त्याच्या शरीरापासून दोन अंगापासून दोन त्या ठिकाणी महाराज एक स्त्री आणि एक पुरुष जन्माला आला। पुरुषाचं नाव होतं पृथू आणि मुलीचं नाव होतं आर्ची। पृथू हा 24 अवतारापैकी एक अवतार आहे। पृथु भगवान की जय। पुढे पृथू आणि आर्ची यांचा विवाह झाला आणि पृथ्वीला दोहन करणारा व्यक्ती म्हणून त्याचं नाव पृथू ठेवलं। त्याचा वंश तिकडे पुढे सांगितला। याचबरोबर 4था स्कंद पूर्ण होऊन आपण 5व्या स्कंदात प्रवेश करीत आहोत। जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, हरि बोल। जय राधारमण हरि बोल, राधारमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, कृष्ण भगवान की या जय। 5व्या स्कंदामध्ये 26 अध्याय आणि आता या ठिकाणी परीक्षिती राजा प्रश्न विचारतोय प्रियव्रताला, देवाला की प्रियव्रताचं मला चरित्र सांगा। शुकदेव भगवंताला विचारू लागले मला प्रियव्रताचं चरित्र सांगा। उत्तानपाद आणि प्रियव्रत 2 मुलं आहेत ना, उत्तानपादाचं चरित्र आपण ऐकलं। आता जो प्रियव्रत आहे त्याचं चरित्र त्या ठिकाणी सांगतात। या असणाऱ्या प्रियव्रताला संसार करण्याची तो नाहीच म्हणत होता। विवाह मला करायचा नाही, संसार प्रपंचात मोहामध्ये मला अडकायचं नाही, मला जीवनमुक्तीची साधना करायची, असं त्या ठिकाणी त्याचा विचार होता। पण नारदाने त्याला ज्ञान प्राप्त करून दिलं। नारदाने त्याला ज्ञानप्राप्ती करून दिली आणि ब्रह्मदेवानं त्याला उपदेश करायला सुरुवात केली। काय उपदेश करतो ब्रह्मदेव? म्हणले अरे बाबा सृष्टी निर्माण करायची आहे, मग तुला लग्न करावं लागल। ते म्हटलं अजिबात नाही, मला जीवनमुक्तीची साधना करायची, मला लग्न करायचं नाही। ब्रह्मदेवाने सांगितलं अरे लग्न केलेलं चांगलं असतं। तो म्हणले अजिबात नाही, गृहस्थाश्रम वाईट असतो म्हणले। मग गृहस्थाश्रमाचं विश्लेषण या भागवतामध्ये केलेलं आहे। चांगला गृहस्थाश्रम कोणता आणि वाईट गृहस्थाश्रम कोणता याचं विश्लेषण केलं आहे।
त्याचं काय केलं, विश्लेषण केलं. ब्रह्मदेव सांगू लागले धन्य ग्रस्ताश्रम कोणता, चांगला ग्रस्ताश्रम कोणता. तर ऐका, आपल्याला हे ऐकणं गरजेचं, आपण सगळे ग्रस्ती आहोत. हां, मग चांगला ग्रस्ताश्रम कोणता ब्रह्मदेव सांगू लागले. म्हणे ज्या घरामध्ये नेहमी आनंदी असतो, आनंदी घर असतं ना, हा ग्रस्ताश्रम चांगला. नेहमी आनंदी घर असतं, तो ग्रस्ताश्रम चांगला आहे. ज्या घरामध्ये बुद्धिमान मुलं आहेत, तो ग्रस्ताश्रम चांगला आहे. ज्याच्या घरात हुशार मुलं आहेत ना, तो ग्रस्ताश्रम चांगला आहे. ज्याच्या घरामध्ये गोड बोलणारी पत्नी आहे, ज्याच्या घरामध्ये गोड बोलणारी पत्नी आहे, तो ग्रस्ताश्रम चांगला आहे. ज्याच्या घरामध्ये आज्ञाधारक नौकर आहेत, आज्ञाधारक सेवक आहे, मालकाचं ऐकतात, असा जो ग्रस्ताश्रम आहे, तो ग्रस्ताश्रम धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये साधू संतांचा संघ आहे, ज्याच्या घरी साधू संत येत राहतात, असा ग्रस्ताश्रम धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये नेहमी गोड चांगलं ताजं अन्न खाल्लं जातं, तो ग्रस्ताश्रम चांगला आहे. हे ग्रस्ताश्रम चांगल्या ग्रस्ताश्रमाचे लक्षण आहे. आता याच्या पलीकडे धिक ग्रस्ताश्रमा, ज्याचा धिक्कार असो, असा ग्रस्ताश्रम सांगितलं कोणता आहे का. ज्याच्या घरात कायम रडणारी मुलं आहेत, महाराज म्हणतात धिक ग्रस्ताश्रमा. बघा, एखादा पाहुणा घरी यावा, अंधारातच घरातलं लेकरू बसलेला असावं, दोन्ही पाय पांगून दिलेला असावं, त्या पाहुण्याकडे पाहू रडावा. महाराज म्हणतात धिक ग्रस्ताश्रम, हा असा ग्रस्ताश्रम चांगला नाही. पुढे सांगतात ज्याच्या घरात नेहमी, दारात नेहमी ओलं चिखल. आता इकडं तुमच्याकडे चिखल नाहीये, कायम ओलं. महाराज म्हणतात धिक ग्रस्ताश्रम, हा ग्रस्ताश्रम चांगला नाही. ज्याच्या घरामध्ये दंशवती म्हणजे ढेकण, डास ज्याच्या घरी असतात ना, धिक ग्रस्ताश्रम, हा ग्रस्ताश्रम चांगला नाही. ज्याच्या घरामध्ये नेहमी शिळं अन्न खाल्लं जातं, शिळं, तो ग्रस्ताश्रम चांगला नाही. धिक ग्रस्ताश्रम, शिळं अन्न. आणि बहुतांशी आपण सगळेच शिळं खातो की नाही. आमच्या ग्रामीण भागात आहे शब्द आहे, ती बाई सकाळीच एवढा लोचका मळी, ती लोचका कळतो तुम्हाला, लोचका पिठाचा, हे एवढा लोचका मळी ती. आणि सकाळी निम्मा लाटी ती, अर्धा सकाळी लाटी ती, आणि राहिलेला अर्धाला फ्रीजमध्ये ठेवून देते, आणि राहिलेला अर्धा संध्याकाळी लाटी ती. आणि जो फ्रीजमध्ये ठेवलेला ना, तो संध्याकाळी लाटतो. मग खरं सांगा, ते पीठ ताजं आहे का शिळं आहे? कसं आहे? शिळाचे ना. प्रत्येकाच्या घरात शिळं अन्न खाल्लं जातं महाराज, शिळं. प्रत्येकाच्या घरात शिळं अन्न खाल्लं जातं. ज्याच्या घरात सतत धूर आहे, आता धूर शक्यतो बंद झाला, ही गॅस आलेत म्हणून धूर बंद झाला. ज्याच्या घरामध्ये नेहमी धूर असतो, धिक ग्रस्ताश्रम, तो ग्रस्ताश्रम वाईट आहे. ज्याच्या घरामध्ये कडक बोलणारी पत्नी, महिला मंडळ तुम्ही ऐकतायत ना, ज्याच्या घरामध्ये कडक बोलणारी बायको, महाराज म्हणतात धिक ग्रस्ताश्रमा. कडक बोलणारी कळते, अय इकडे लक्ष द्या माझ्याकडं. कडक बोलणारी नवरा बिचारा कामावून यावा, थकून भागवून यावा, संध्याकाळी त्यानं म्हणा पप्याची आई जेवायला वाढ, असं म्हणल्याबरोबर त्याच्याकडे एवढं डोळे करून पाहती. खरं आहे ना रे, धाम निघत नाही का? थांबाला, मी इकडलं नाही सांगत, आमच्या तिकडलं सांगतो, राहुरीचं. इथलं काय सांगू, एवढ्याले डोळे करून पाहती. बसावा नाही गपचीप. ते बिचारा येतं, हातपाय धुतं आणि हातात रिमोट घेतं, टी व्ही चालू करतो, बसतं टी व्ही पाहत, टी व्ही पाहत बसतं. तेवढ्यात ती येते, बसवलं, ताट घेऊन येते, त्याच्या समोर असं जोऱ्यात आदळ ती म्हणते, गिळा. असं होतं का रे आपल्या घरात? ए पोरांनो, पप्पाचं आणि मम्मीचं होतं का रे असं? तिला सांगितलं नाही म्हणून ती नाहीच म्हणणार आहे ना. असं महाराज म्हणतात कडक बोलणारी पत्नी, धिक ग्रस्ताश्रमा. ज्याच्या घरामध्ये नेहमी क्रोधायमान पती असतो, क्रोधायमान रागीट पती, तो ग्रस्ताश्रम चांगला नाही. धिक
ग्रस्त आश्रमा, आणि ज्याच्या घरी रोज गार पाण्याने आंघोळ केली जाते, थंड पाण्याने, महाराज म्हणतात तो आश्रम सुद्धा चांगला नाही, तो ग्रस्त आश्रम धिक्कार असो म्हटले त्याचा. गार पाण्याने आंघोळ करण्याचा अधिकार आपला नाही आहे. गार पाण्याने आंघोळ करण्याचा अधिकार फक्त संन्याशाला आहे. कोणाला? लोक फार दिंबकावून सांगते महाराज किती थंडी असो पठ्ठ्या रोज गार पाण्याने आंघोळ करतो. कायला करतो? मारायला. हा, जे असणारे महाराज ग्रस्ती लोक आहेत ना, त्यांना थोडा का होईना त्या पाण्याचा काटा मोड करून घेतला पाहिजे. त्या पाण्याचा काटा मोड करून घेतला पाहिजे. असाच ग्रस्ताश्रम चांगला आहे. असाच ग्रस्ताश्रम चांगला आहे. नाही तर महाराज म्हणतात अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रस्ताश्रम चालवाल तर उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तमचं भुगील जीव खाणी, असं त्या ठिकाणी महाराज त्याला उपदेश झाला. असा त्याला उपदेश झाल्याबरोबर प्रियवत लग्नाला तयार झाला आणि त्यानं विश्वकर्माची असणारी कन्या बहिर्ष्मती तिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. त्यांना 10 मुलं झाली. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना 10 मुलं झाली. जे 10 मुलं त्याच्यापैकी 7 मुलं 7 द्वीपाचे अधिपती, 3 मुलं विरक्त झाले. हां, आणि 7 द्वीपाचे अधिपती आहे ना, आता आपलं सुद्धा एक द्वीप आहे. आपण जिथं राहतोय ना, हे जम्बू नावाचं द्वीप आहे. काय? जम्बू नावाच्या द्वीपामध्ये आपण राहतोय आत्ता सध्याला. असे 7 द्वीप असे 7 द्वीपाचे 7 द्वीपती त्या ठिकाणी झाले. त्याचबरोबर मला त्यांच्याच वंशामध्ये पुढे मीरूदेवी नावाची एक अप्सरा जन्माला आली. त्याच्यानंतर त्यांच्याच वंशामध्ये पुढे ऋषभदेव नावाचा एक मुलगा जन्माला आला. हा ऋषभदेव म्हणे 24 अवतारापैकी एक अवतार आहे. ऋषभदेव भगवान की जय. ऋषभदेवाला 100 मुलं झाली. त्या 100 मुलांना त्या ठिकाणी महाराज उपदेश झाला आणि मनुष्य प्राप्ती विषयी त्यांना महाराज मनुष्य दुर्लभ आहे, देह दुर्लभ आहे अशी त्यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली. आणि त्यापैकी 81 मुलं ब्रह्मचारी राहिले. 100 पैकी 9 वर्षाचे 9 अधिपती झाले आणि त्यातले 9 संन्यासी झाले. जे 9 संन्यासी झाले ना, त्यांचाच पुढचा अवतार 9 नारायणाचा आहे. 9 नारायण म्हणजे सांगा बरं? नवनाथ. तेच पुढे नवनाथ झाले. आणि त्याच असणाऱ्या वंशामध्ये एक राजा झाला. त्याचं नाव आहे भरत. आपण ज्या द्वीपामध्ये राहतो ना, या द्वीपामध्ये भरत नावाचा एक राजा झाला. आज आपण ज्या देशामध्ये राहतो ना, हा देश, या देशाला जे नाव पडलं ना महाराज भारत, त्याला कारणच हे महाराज 3 भरत सांगितले महाराज. किती भरत? 3 भरत. एक जड भरत, दुसरा रामाचा भाऊ भरत आणि तिसरा भर्तृहरी, असे 3 भरत सांगितले. आणि या जम्बूद्वीपाचं वर्णन त्या ठिकाणी करतायत. कसं आहे म्हटलं आपला भारत देश, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. ताली बजा. भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत माता की जय. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ताली बजा. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं उसकी, ये गुलसिता हमारा हमारा.
भारत हो विश्वात शोभुनी राहो बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे वंदे 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 मातरम वंदे मातरम वंदे 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 मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलं मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे 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 मातरम वंदे मातरम वंदे 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 मातरम वंदे मातरम भारत माता की जय। हा आपला भारत देश महाराज. थोडस भारताचंही कौतुक करणं. जम्बूद्वीपामध्ये राहतोय ना आपण. हा जो भारत देश आहे ना महाराज, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेकांना आपल्या प्राणाची आहुती दिली महाराज. हर कर्म अपना करेंगे